नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज एक पोस्ट वाचली की छावा चित्रपटाने किती कोटींची कमाई केली ह्यापेक्षा किती कोटी हिंदू लोकांचे डोळे उघडले हे जास्त महत्त्वाचं आहे। तर ही पोस्ट वाचून खरंच खूप मनाला लागली आणि असं वाटलं की यार चित्रपटाची कमाई हा तर सेकंड पार्ट आहे, परंतु ह्या चित्रपटाने छावा चित्रपटाने जी जनजागृती केली ती खूप इम्पॉर्टंट होती। तर चला तर मग आपलं जे नेहमीचं काम आहे की छावा या चित्रपटाला लागून एकूण 3 दिवस झाले त्याचं आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। छावा या चित्रपटाने पहिल्या दिवशी जी कमाई केली ती 33 कोटी, चित्रपटाने जी दुसऱ्या दिवशी कमाई केली तर ती होती 39 कोटी आणि चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी जी कमाई केली ती मोठी झेप घेतली आणि ह्या चित्रपटाने जी तिसऱ्या दिवशी कमाई केली तर ती आहे 49 कोटी एवढी। चित्रपटाचे नेट कलेक्शन झालेलं फक्त इंडियामध्ये तर ते आहे 121 कोटी एवढं। चित्रपटाचे ओव्हरसीज कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 25 कोटी एवढं। चित्रपटाचे जे वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 164 कोटी एवढं। चित्रपटाचे जे ग्रॉस कलेक्शन झालं तर ते आहे 139 कोटी एवढं। ते हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन। आता येऊयात की ऑक्युपन्सी किती होती रविवारच्या दिवशी, तर जवळपास 64% एवढी ओव्हरऑल ऑक्युपन्सी होती आणि सगळ्यात जास्त ऑक्युपन्सी कुठे असेल तर ती पुण्यामध्ये होती, ती होती 94% एवढी आणि नंतर मुंबईमध्ये 84% एवढी। जेव्हा मॉर्निंग शोज होते संडेला तेव्हा ऑक्युपन्सी होती 57% एवढी। जेव्हा दुपारचे शो लागले आफ्टरनून शोज तेव्हा ती 67% होती, इव्हनिंगचे शो लागले तेव्हा ती 72% होती आणि जेव्हा नाईटचे शोज लागले तेव्हा ती जवळपास 59% होती। तर ही होती ऑक्युपन्सी आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन। छावा चित्रपटाचे जे कलेक्शन आहे ते थांबायचं नावच घेत नाही आणि मी तर म्हणतो की ते थांबूच नाही आणि हा चित्रपट एक मोठा टप्पा गाठावा, म्हणजे जवळपास 1000 कोटीचा टप्पा गाठावा हीच इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा। तुम्ही जर का पाहिलं नसेल नक्की पहा जाऊन आत्ताच थिएटरमध्ये, हीच इच्छा आणि हेच सांगणं आहे। तर चला इथे थांबूया। छत्रपती संभाजी महाराज की जय। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।